विठ्ठल आवडे प्रेम भाव. माणूस जातो त्या तिथीला वर्ष श्राद्ध म्हणतात. माणूस ज्या दिवशी जातो का त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आणि सात्विक सदाचारी पावन व्यक्ती जातो का त्याला पुण्यतिथी म्हणतात. आणि संत ज्या दिवशी जातात त्या दिवशीला पर्व काळ म्हणतात. आजचा तो पर्व काळ आहे, कारण आजच्या तिथीला पुनीत करण्याची ताकद सद्गुरू गजानन महाराजांमध्ये आहे. या पवित्र भारत देशातला किती जरी मोठा मेला, मला असं वाटतंय बापू 6 लोका इतका मोठा भारतात कोण नाही. कोणाकडे 100, 150, 400, 500, 300, 1000, 5000 कोटी असतील, तर त्या 6 लोकांचे बुट उचलायच्या पण लायकीचे हे नाहीत. त्याच्यापैकी 1 नंबरला राजा भरत, आणि 6 पैकी 2 नंबरला कोण असेल तर राजा रावण आहे. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, त्याची एक चौकट जर इकली तर 13-12 पंतप्रधान होता येते. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची, अशा 7 कोटी चौकटी. पण त्याही रावणाची पुण्यतिथी महाराष्ट्रात होत असेल का? त्याही राजा भरताचा पुण्यतिथीचा दिवस माहित असेल का कोणाला? आपल्याला माहित नाही. तर यायचा तर काय, हे तर चिवडाचे. हे खळ्यातलं मात्र आहे. जेवारी काय, काही काय, काही काय, याचा मेळ आहे का ते? आम्हाला गरज असावं त्याची, आम्हाला माहिती असावं. आम्ही लोकांना सांगणारी माणसं आहेत. आम्हाला माहिती असावं भरताचा जन्मकाळ कोणता, पुण्यकाळ कोणता. वासायाम पवित्रयो यता यत्खंडेषु संस्थितानां नामने भरतायार्जितं भारतायां देशास्तियो. ज्या राजाने या देशावर आई लेकरावर प्रेम करते इतकं गोड प्रेम केलं, म्हणून त्या राजाचं नाव आहे भरत. म्हणून या देशाला भारत देश म्हणतात. इतका परम पावन राजा. भरताच्या श्रीमंतीचं वर्णन पैठणतल्या मालकांनी फार केलं. जेने दिगमंडळ जिंकिले, वा, जेने दिगमंडळ जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले. इतकंच बदल. जेने दिगमंडळ जिंकिले. बायकोचं तरी मन जिंकता येतं का आपल्याला? एखादी गोष्ट तिच्या विरोधात करा बरं, तन 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 करून कोकण्या मशिवानी पाय आपटीन. बायकोचं मन जिंकता येत नाही. वय गजमल दादा, जिंकता येतं का बायको? ये न भार्या यलंपटायाम कामी पुरुषास्तते वंच यत् सर्वांनी चाति जायते क्रियां गर्धवाम गर्धवाम स्तते वच नैवम गिरगावकर लिखितम. याच्या पलीकडे देऊतले मालक तर म्हणले, पण ह्या बायका पुढे आहेत म्हणून ते सांगत नाही. विठाला विठाला पत्नीचं मन जिंकू शकत नाहीत. येन सुता सावर्जितम संपत्ती. किती प्रयत्न आहे लेकरासाठी. कोणासाठी? कुरवंडी माय बापाची. बाप करी जोडीले कुराची ओढी, बाप करी जोडीले कुराची ओढी, बाप करी जोडीले कुराची ओढी, बाप करी जोडीले कुराची ओढी. आपुली कुरवंडी वाढवणी, आपुली कुरवंडी वाढवणी, आपुली कुरवंडी वाढवणी. एकाएकी केला विराजीचा धनी, एकाएकी केला विराजीचा धनी, एकाएकी केला विराजीचा धनी, एकाएकी केला विराजीचा धनी. आपुली कुरवंडी वाढवणिया, आपुली कुरवंडी वाढवणिया, आपुली कुरवंडी वाढवणिया. एकाएकी केला विराजीचा धनी, एकाएकी केला विराजीचा धनी, एकाएकी केला विराजीचा धनी, एकाएकी केला विराजीचा धनी.
लेकराच्या जीवाची कुरवंडी वाळून बाप आपल्या लेकरासाठी असीम प्रयत्न करतो. पण एखाद्या वेळेस त्या बापानं एखादी गोष्ट लेकराची नाही ऐकली तर टीव्हीवर, मोबाईलवर, रेडिओवर किती बातम्या ऐकल्या. आईनं आणि बापानं मोबाईल घ्यायला पैसे दिले नाही म्हणून पोरानं आत्महत्या केली. बापा पाहत नाहीत का आपण असं? म्हणून आपण एखाद्या वेळेस पत्नीचं मन जिंकू शकत नाही, मुलाचं मन जिंकू शकत नाही, तर जगाचं जिंकणं तर इतकं सोपं आहे. ठराविक वर्ग असा जन्माला आला. आता पूर्वीच्या काळात बाहेर तांब्या नेत होते, आता संडास घरं झालेत. त्याला टॉयलेट वगैरे काय काय आधुनिक भाषेमध्ये म्हणतात. त्याला कोणतं केमिकल टाकल्यावर मांडी घालून बसायच्या लायकीचं ते घर होईल? कोणत्या केमिकलनं संडास घर धुतल्यावर तिथं ताट घेऊन बसता येईल? नाही. कोणतं केमिकल टाकलं तरी संडास घर शुद्ध होत नाही. आणि काही काही हरामखोरायचे मन एखादा मानण्यासाठी शुद्ध होत नाहीत. इतके अपवित्र आहेत काही काही पंचट. विठाला विठाला विठाला. मला असं वाटतंय ते काढून जर टाकलं तिथं देवघर केलं तर ती जागा पवित्र होती. ते फेकून जर दिलं ना ते बंगलात काढान तिथं जर केलं ते देवघर होऊ शकते, पवित्र होऊ शकते. पण इतके काही काहीचे नालायक मन गढूळ येतं ते कोणाला मित्रत्वात मानणारच नाहीत. विठाला विठाला. एवढं वैभव सगळ्यांकडे असताना त्या रावणाचाही उत्सव नाही. एक नंबरचा श्रीमंत राजा भरत एकही भोग शिल्लक ठेवला नाही. एकही भोग, एकही भोग. एखादा म्हणेल महाराज मी 4000चा धोत्राचा जोडा वापरितो. येडपटेस तू. राजा भरताला 64 हिऱ्याचा शाल होती. एकूण 64 आणि एकूण 64. आतापर्यंत भारतात ते हिरे मी एकाही दुकानात पाहिलेले नाही आणि ऐकले सुद्धा नाही. विठाला विठाला विठाला. एवढा वैभवशाली पण त्याचाही उत्सव नाही. इथं मंदिरे म्हणून उत्सव होतो इतकं सांगू नका. असे काही भक्त आहेत मुरकुटे अण्णा, गजमल दादा, आज घरी 21 भाकरी पिठलं, 51 भाकरी पिठलं, 101 भाकरी पिठलं, 108 भाकरी पिठलं, 201 भाकरी पिठलं आपोआपल्या गल्लीत घरी करून तो प्रसाद म्हणजे भारतभर जो उत्सव चालू आहे तो सद्गुरू गजानन महाराजांचा आहे. ही लोक इतकी मोठी असतात, इतकी मोठी असतात. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. इथं तर सोहळा गाजत असेल काही नवल नाही. वैकुंठात सदाचारी पुण्यशील लोकांचा सोहळा वैकुंठात गाजतो. किती मोठे आहेत गजानन महाराज माहिती आहे? आपल्यावर सुद्धा कृपा आहे बरं गजानन महाराजांची. वारकरी संप्रदायावर कृपा आहे गजानन महाराजांची. भारतात असं एकही संस्थान नाही गजानन बाबासारखं की जे भजनाचं साहित्य वाटवते. पक्वाद असेल एखादं संस्थान एखाद्या वेळेस देत असेल, जरा जुरा काही करत असेल, पण कायमस्वरी टाळ पक्वाद विना सुरेल भजन करणाऱ्या लोकांना ब्रह्मवादिनी बसण्यासाठी सतरंजी इतकी मोठी सुव्यवस्था जर या भारत देशात ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर कोणी चालवत असेल तर ते सद्गुरू गजानन महाराज चालवतात. विठाला विठाला. एवढी मोठी आख्यायिका महाराजांची. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागा. गण गण गणात बोधे, 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 गण गण गणात बोधे.
मोठा अधिकार सद्गुरू गजानन महाराजांचा आहे. त्या पावन मंदिरामध्ये चालत असलेला हा सोहळा आणि या सोहळ्यात नित्याप्रमाणे दरवर्षी माझ्याकडे आलेली सेवा. मी सेवा अशा कीर्तनातच म्हणत असतो, एरवी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग म्हणत असतो. आज खरोखर सेवा, त्याच्याकरता सेवेकरता निवडलेला अभंग म्हण, एरवी नाही. आपल्या गोळ्या थोड्या संपल्यात आगाऊपणा करायला. म्हणून ही आणि प्रगट दिनाची सेवा असती. नित्याप्रमाणे आगावसाहेब आधी करून सगळी त्यांची ही जी काही कमिटी विश्वस्त आहे, 4-2 लोक आले. काही यायची गरज नसते, मी तारीख लिहून ठेवत असतो. मी मनानच लिहितो, मनानं लिहितो, कारण ही सेवा आहे. ज्या मातीत मी राहतो त्या मातीत मला 2 वेळेची भाकरी, सुख समाधान आनंद या मातीनं दिलंय. म्हणून या मातीत ह्या 2 सेवा मी करण्याचा प्रयत्न करतोय. विठाला सर्व विश्वस्त खांडवीकर साहेब असतील, अग्रवाल साहेब असतील, सुभाषराव असतील, आगाव साहेब आदी करून सर्व मंडळी, देऊळगावकर साहेब असतील, सगळ्यांचे चेहरे अत्यंत परिचित आहेत, पण नावं सगळ्यांचे पाठ नाहीत. आनंदी आप्पा असतील, आप्पाही आलते त्या दिवशी. उपस्थित सर्व श्रोती जनार्दन तुमच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि संतांचे उपकार काय ते बघा. आमदार, खासदार, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर मंत्र्यापर्यंत यांच्यावर उपकार कोणाचे असतील शिवाजीभाऊ माहिती आहे का? त्यांच्या कार्यकर्त्यांची. आमदार खासदार जर एकटेच फिरायला लागले, त्याच्यासोबत कुत्रं नाही, कोणी चरीन त्याला. 9-10 किलो सोनं घातलं, बंदुकं घेतली, पिस्तोलं घेतला, 4-5 कोटीची गाडी हे, एकटाच फिरायला, कोणी चरीन त्याला? होय, नवल विचारतं कोणी? हा, त्याचं नवल कशाने वाढत? संघच्या कार्यकर्त्यामुळे गजमल दादा, हय डासाळकर, संघचे कार्यकर्ते त्याचे कोण आहेत? प्रचार प्रमुख आहेत. हो, ह्या लोकायला मुरकुटे अण्णा सोबतची लोक मोठी करीत असतात, सोबतची मोठी. पण पंढरपुरातल्या मालकाला मोठं कोणी केलंय? ह्या संत लोकांनी. तुझं देवपण आणि येले, तुझं देवपण आणि येले, तुझं देवपण आणि येले, तुझं देवपण आणि येले. तुका म्हणे आम्ही सोनिया गाण, तुझं देवपण आणि येले, तुझं देवपण आणि येले, तुझं देवपण आणि येले. तुका म्हणे आम्ही सोनिया गाण, तुझं देवपण आणि येले, तुझं देवपण आणि येले, तुझं देवपण आणि येले. देहूतले मालक म्हणतात, देवा तुला देव जर कोणी म्हणत असेल तर आमच्यामुळं. आमोच्या भावे तुझं देवपण, आमोच्या भावे तुझं देवपण. एका विसरोनी राहिलासे, एका विसरोनी राहिलासे, एका विसरोनी राहिलासे, एका विसरोनी आमुचिया भावे तुझ देवपण, हे का विसरून राहिलाशी. बसा बोलतो महाराज. महाराज म्हणतात, देवा तुला देवपण जर कोणी दिला असेल तर आम्ही दिलंय, याच्यात मात्र विसरून राहू नको, विसर नाही पडला पाहिजे तुला. तुला आम्ही देव केलं. एक सोपा मुद्दा सांगतो. कोणी महादेवाला बेल वाहत असेल, कोणी पांडुरंगाला मंजूळ वाहत असेल, कोणी सद्गुरू गजानन महाराजांना बेलफूल पुष्प चढवत असेल, प्रसाद चढवत असेल, कोणी गणपती बाप्पाला लाल फूल वाहत असेल, जगदंबेची साधना करत असेल. महाराज हे तुम्हा आम्हाला माहीत नव्हतं, कोणाला माहीत नव्हतं. ही कोण देव आहे ती तुम्हा आम्हाला माहीतच नव्हतं. ही जी कुळदेवी आहे कोणी ठावी केली? कुळदेवी केली ठावी संताने, केली ठावी संताने.
तुमची हे कुलदेवी केली ठावी संताने. हा विश्वाचा मालक तुम्हाला जर कोणी दाखवला असेल, याला देव म्हणतात. हे रामप्रभू आहेत, हे भगवान कृष्ण आहेत, हे बलराम दादा आहेत, हे मारुतीराय आहेत, हे सद्गुरू गजानन महाराज आहेत. हे कोणी माहिती केलं असेल तर त्या संतांनी केलंय. संतांनी म्हणजे जसं ही कार्यकर्ते एखाद्या माणसाला उंच स्तरावर नेतात, तसं विश्वाच्या मालकाला या ब्रह्मांडात जर अस्तित्व निर्माण कोणी करून दिलं असेल तर ते संतांनी केलंय. संतांनी केलंय. एवढी मोठी संतांची व्याप्ती आहे. म्हणजे देवावर सुद्धा संतांचे उपकार आहेत. काय सांगू आता संताचे उपकार. संतांच्या सानिध्यात गेला की तो मोठा होत असतो. एखाद्या बाईकडे पैसे असतील, ती देवाला सोन्याच्या चमच्यानं नैवेद्य ठेवत असेल, सोन्याच्या प्लेटमध्ये ठेवत असेल, चांदीच्या प्लेटमध्ये ठेवत असेल, चांदीच्या बुटक्यात देवाला पाणी ठेवत असेल. एखादी बाई बदामाचा शिरा करीत असेल, गावरान तुपातला करीत असेल, काय 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 त्याच्यात काय नाही. तिच्या काही काही घरी देवाला पंखे येतं आणि सुनायला चटकाने येतात. देव घरात पंखा लावला आणि सुनाला चटकाने द्यायल्यात. हो, मला असं वाटतंय अशा सासूला कोण्या नरकात टाकावं हे देवाला सुद्धा कळायचं नाही. विठाला विठाला लय नाटको किती फिरलो मी महाराष्ट्रात. आता 5,000ला थोडेसे गाव कमी येतं, थोडेसे. एकदा गेलेलं गाव बरं भाऊ, शिवाजी भाऊ, एकदा. अशी काही घरं पाहिले हो, असं गेल्यावर असं वाटतंय यायचे इथं इशिक दिवस देव येऊन गेलता काय. पण भिंतीला विचारल्यावर बोधले बुवा लक्षात येते किती पापी लोक आहेत, फक्त देखावा दाखवतात. या या महाराज या. लय नालायक. एकाचा बाप मेला आणि त्याच्या पुण्यतिथीला या रगील गिरगावकराचं कीर्तन. मी रगील जगात जर्मनी, भारतात परभणीत गिरगाव चरबटन तिथलं मी होते. मला काय असं चोंभाळायचा नाद नाही. आणि त्या चोंभाळून आपण नरकात जायचं का मूर्खायला. विठाला काही काही वाटतं त्या महाराजानं आमची लय स्तुती केली. ते महाराज तू लुगडे धुईन तुझ्या बायकोचे आणि तू ह्या पॅन्टी धुईन. मी नाही चोंभाळायचा, मी अभंग चोंभाळतो. विठाला विठाला त्याचा बाप मेला आणि शिवाजी भाऊ श्राद्धाचं कीर्तन, मग कीर्तन तुटलं. आयुष्याचा द्वारा आम्ही अभंग घेतला. 2 तास 18 मिनिटं कीर्तन त्या पोरानं उभं राहून ऐकलं बापाचं कीर्तन. अरे बापरे, हे सगळे म्हणले महाराज काय श्रद्धा आहे हो. वडिलाच्या पुण्यतिथीचं कीर्तन उभं राहून ऐकलं. तर मी उतरेश्वर बापूला म्हणलं, जी माणसं जास्त अशी प्रेमळवाणी बोलतात का तोंडाव, ती माणसं जास्त हरामखोर असतात. ही तोंड चोपडी माणसं असतात का गजमल दादा, ही जास्त हरामखोर असतात. स्पष्ट वक्ते हे गोड माणसं असतात. चोंबळायचं काहीच खरं नसते. तर हे म्हणले काय बोलायले राव तुम्ही. आम्ही डोळ्यानं पाहिलं, त्यानं उभं राहून कीर्तन ऐकलं. आम्ही ते दुपारीचं कीर्तन केलं बोधले बॉन. संध्याकाळी एका गावाला कीर्तनाला गेलो आणि येताना त्याच हायवेनं आलो. तर ज्यानं बापाचं पुण्यतिथीचं कीर्तन उभं राहून ऐकलं त्याची गाडी धाब्याच्या पुढे होती. म्हणजे बापाच्या पुण्यतिथीच्या दिवशी मांस खातो त्याचं वर्णन तुम्ही करायचं का. आपल्याला कोण्या नरकात टाकावं हे देवाला कळणार नाही. विठाला विठाला म्हणजे हे नाटकं दाखवणारी लोक खूप आहेत. खूप खूप नाटकं. त्यांना वाटत असेल मी असं करू तसं. नाही नाही नाही. संप्रदायामध्ये पैशाला, संप्रदायामध्ये वैभवाला, संप्रदायामध्ये देखाव्याला, संप्रदायामध्ये व्यवस्थेला एका मुळीची किंमत नाही, अवस्थेला किंमत आहे. विठाला विठाला व्यवस्थेला. हे तुमच्या गावचे डासाळकर कीर्तन घ्यायला आलते. देतो म्हणलं नंतर कीर्तन. कसं बाजारात वांगे 5-6 ट्रक येऊन लगन तिथी नसा रुपयाला ढिगल. आणि बाजारात वांगे एकच टेम्पो येऊन लगन तिथी असा 80 रुपये किलो. तसं असतं ते. विठाला विठाला बसा बसा भाऊ बसा. काय कृपा असते हो. मी याच्याकरता सांगतोय की देखावा संप्रदायात मुळीच किमतीचा नाही. सोंगे छंदे काही देवा जोडे आईचे नाही, देवा जोडे आईचे नाही, देवा जोडे आईचे नाही. सोंगे छंदे काही देवा जोडे आईचे नाही, देवा जोडे आईचे नाही, देवा जोडे आईचे नाही. सोंगे छंदे काही आणि देव जोडे आयचे नाही. हे सोंग नाही करायचे.
उमराला 108 प्रदक्षिणा घातल्या औदुंबराला, आणि गजानन बाबाला फुलं वाहले, पण दुसरी बाई उठायच्या आधी तिचे फुलं वर बडून आणले. शेळीचा अवतार आहेस का तू? हा? त्या बाईनं पाणी घातलं आणि ती उठायच्या आधी 4 लाख तिचे फुलं तोडले. शेपुडीच आहेस तू? हो. मेंढी आहेस का तू? मेंढी. आणि 108 नाही 5000 बी प्रदक्षिणा केल्यास तर कसं पुण्य तुला प्राप्त होईल? सोंगाल किंमत नाही, सोंगाल किंमत नाही. एक माणूस नित्य रामकृष्ण हरी म्हणायचा आणि बाथरूम मला डबा घेऊन गेला, येताना कोणाची कानी सोडून आणायचा. म्हणजे बैल गेलेली शेतात असली की कानी सोडून, साखळी असली तर खिशात रुमालात गुंडाळून. हो. काही काही ना शेण आणले धोत्राईनं. अरे सुंबळे. आणि रामकृष्ण हरी म्हणतो. देवाच्या का गोळ्या संपल्यात का? तो बहिरा झालाय, तू त्याला दिसत नाही रे सोंगाड्या. विठाला विठाला सगळी नाटकं माणसं नाटकं. काही काही घरी गेल्या, महाराज हे आमच्या सासूबाई आहेत, हे आमचे मामांजी आहेत, पण त्याचे चेहरे पाहिल्यावर लक्षात येतं यायला गार झाल्यावर स्वयंपाक देतात. आणि हे हरामखोर गरम गरम खातेत आणि म्हातारीला गार झाल्यावर देतात. तुमच्या तोंडात काचाचा रस होतीन देव, काचाचा काचाचा लोखंडाचा रस तोंडात होतीन. नाही गेला तर म्हणूक माझ्या भाषेत नको आता. विठाला देखाव्याला कवडीची किंमत नाही, कवडीची नाही किंमत. किती परिस्थिती साधी, अवस्थेला किंमत आहे, व्यवस्थेला नाही. एकच लुगडं अंगाव, एक लुगडं. ए बसू द्या बसू द्या बसू द्या तिथं बसू द्या. एकच लुगडं अंगाव, फक्त एक लुगडं, एकच चोळी. उद्या आंघोळ केल्यावर काय घालायचंय? चोळीसह लुगड्यासह आंघोळ करता येते गजमल दादा, पण हे पिळण्यासाठी दुसरं काय नेसायचंय? व्यवस्था काय असेल शिवाजी भाऊ? एक चोळीने एक लुगडं. इतकंच नाही मुरकुट्यांना, पंढरीतल्या मालकाचं दर्शन झालं आणि त्याला इतकं पण विचारलं नाही की मी आता संध्याकाळी कुठं जाऊ संध्याकाळी. त्याच्याच पायरीला बसली, त्याच्याच पायरीला. बराच तो खूप दयाळू व्यक्ती आहे, खूप दयाळू व्यक्ती, खूप दयाळू. त्यानं सद्गुरू गजानन महाराजांसारख्या साधूच्या अंतकरणात भाव जागा केला. ते साधू संत शिरोमणी नामदेवराय. आणि नामदेवरायनं तिच्याकडे पाहिलं, घरी नेलं. चाल माय आमच्या घरी. आभाळ कोसळलं होतं, आभाळ कोसळलं होतं, आभाळ. वस्तू किती मोलाची, किती पैशाची, किती महागडी आहे, त्याच्यापेक्षा तिच्या कवरला लय किंमत असते. कवरला हे माईक हे ना आणील तो, हे माईक इतका माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवते, पण याच्यात जर पाणी गेलं ना, हे बंद पडत आहे. याच्या सुरक्षेला, याच्या कवरला किंमत आहे. पुरुष असो स्त्री असो, तिचं कवर म्हणजे आचरण आहे, तिचं चारित्र्य आहे, तिचं शील आहे. तिच्या चारित्र्याचं जर कवर बाजूला सरकलं की मग नालीतल्या घाणीतल्या किड्या इतकी सुद्धा किंमत नाही. ते माणूस असो की बाई असो, विषय संपला. नुसत्या पोटाची खळगी नाही, वस्त्राची चिंता नाही, निवाऱ्याची चिंता नाही, इथून पुढचं जीवन कसं जगायचंय याची चिंता होती. काय मालकाची कृपा पंढरीतल्या नामदेवराय सारख्या साधूच्या अंतकरणात भाव जागा झाला. आतमध्ये चालून घरी नेलं. घरी तितकी गोड माणसं होती नो, घरी पण तितकी गोड माणसं होती. संत वाङ्मयातला जर दिलासा घेत राहिलं तर जीवनभर ज्यानं खांद्याला खांदा लावून संसार केलाय तो म्हातारा नवरा पण म्हातारपणी आवडत नाही. बाहिल म्हणे खर, मरता तरी बरे, नाशियले घर थुंकोनिया. आपल्या उपयोगाची नसलेली, आपल्या रक्ताच्या नात्यातली माणसं सुद्धा आपल्याला नकोशी होतात, रक्ताच्या नात्यातली. याच्या पलीकडचा विषय सांगतो तुम्हाला.
आपल्याकडं सणासुदीला मुली येत असतात, मुली येतात. तर पोराचे लेकरं असतात आणि पोरीचे पण लेकरच असतात ना. पण 4-2 दिवस जर ती शिल्लक राहिली आणि तिच्या लेकरांनी जर जरा जास्त गर्दा केला तर आई सुद्धा मुलीला म्हणती, बाई तुझ्या मालकाला फोन कर ग, न्याला या म्हण, पोराने कदर आणलाय तुझ्या. म्हणजे तुला पोराचे लेकर सहन व्हालेत, ते तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे, तू जरसं थांब. मला सांगायचं आहे की आपल्याला आपल्या रक्ताच्या नात्यातली तुझा सहन होत नाहीत. माहीत होती जनाबाईची जात कोणती होती, कोण्या कुळातली होती, कोण्या पंथातली होती, कोण्या गावची होती, काय माहीत होतं? जगाच्या मालकाच्या पायरीवर बसलेली एक फार मोठा दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन बसलेली कन्या, अंगावर फक्त चोळी आणि लुगडे. नामदेवरायांनी घरी नेलं. आई दर्जेदार होत्या नामदेवरायच्या आई. नामा कोणाला आणलंस र? आई मंदिरात एकटी बसली होती, कोणी नव्हतं ग. बर, काय नाव ग बाई? मला जना म्हणतात. जिनं जनार्दन हृदयात कोंडलाय तिचं नाव जना. जगाचा बाप हृदयात कोंडलाय तिचं नाव जना. जना म्हणतात मला. वा महाराज, वारकरी संप्रदायाचं सूत्र जनाबाईनं सांगा. निश्चिम जर कोणी भजन करत असेल तर जातीचा संबंध नाही. त्याचे पायी माझे कपाळ, हो का उत्तम चांडाळ. त्याचे पायी माझे कपाळ. विठला धट किती म्हणा, ती मला ओळख किती. तसे लेकरं जवळ, अहो जनावर तर जवळ येत नाहीत नालायकाच्या. तुमच्याकडे भरपूर जनावर आहेत भाऊ. रातच्या 2 वाजता गोठ्यात जा, कोणाला पाहून जनावर उठतंय? जे टाइमला पाणी पाजतंय आणि टाइमला वैरण टाकते, त्याच्यासाठी रातच्या 2 वाजता मसड पण उठती. गाई तर गाईच असतात. विठाला विठाला थांब माय, विस्तारपूर्वक सांगत नाही, वेगात सांगतो. नामदेवरांचे बाबा आले. महाराजांनी विचारलं, नामाज आपल्याकडे एक आगळी वेगळी प्रसन्नता आहे रे. एका कीर्तनात वेगळं बोललो बरं, आज वेगळं सांगतो. आगळी वेगळी प्रसन्नता आहे आपल्याकडे. काय काय काय? एक वाक्य लक्षात ठेवा. या देशामध्ये जास्त मुली झाल्यावर देवाला शिव्या देणारी हरामखोर खूप आहेत. किती दाखवायची तुम्हाला? पण घरचे तर होतेच 14 लोक. पण सापडलेली मुलगी घरात आल्यावर ज्या घरातल्या लोकांना प्रसन्नता वाटते ते घर होतं नामदेवरायचं. आपली नको वाटणारी माणसं खूप आहेत भाऊ, खूप खूप शिवाजी भाऊ, खूप लाखानं सापडतील, कोटीनं सापडतील. पण दुसऱ्याची मुलगी घरात आल्याच्या नंतर जर प्रसन्नता वाटत असेल तर ते संत शिरोमणी नामदेवरायचं घर होतं. वा, काय प्रसन्नता आहे रे, काय नामा काय? बाबा आपल्याकडे जना आलेली आहे. विचारलं, विस्तारपूर्वक सांगितलं. देवघराच्या झोपड्यात होत्या जनाबाई. नामदेवरायचे बाबा जवळ गेले. वेळ संध्याकाळची होती, झोप लागलेली होती. झोप कसली आली? अंथरुणावर पडलेल्या होत्या. अंथरायला काय असेल? साळीच्या तणसाचे साधन केलेलं, साळीच्या तणसाचं, पोतडं नाही. एखादा काल परवाचा मायबापाच्या जीवावर उड्या हाणणारा नालायक म्हणून बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्यात का? पोतडे कस काय भेटत नव्हते? तर त्या नालायकानं जरा कान उघडून ऐक.
कारखानदार लोक शेतकऱ्याकडं पावसाळ्यात गड्याला पोतं दिल्याच्या नंतर पोतं संध्याकाळी अडकून सांगत होते, गोमता करीत होते ना पोत्याचा. गड्यानं जर पोतं हरपिलं तर 200 एकरवाला मालक सुद्धा दुसऱ्या दिवशी पोतं देत नव्हता पांघरायला. पाहिले की नाही डोळ्याने प्रसंग तुम्ही? ऐकले का नाही? बघितले का नाही? कधीच सांगतोय मी, 30-40 वर्षापूर्वीचं. तर 700 वर्षापूर्वी पोत्याला काय असेल आनंद आहे, काय महत्व असेल त्या गोष्टीला विचार करा ना. काय काय नाविन्य असेल त्या गोष्टीला. पोतडं सुद्धा नाही, साळीची तंस मोळात इंडलेली, मोळात मोळात ती अंथरायला सापडच एखादा पोत्याचा बोऱ्या तर त्याचे 4 तुकडे करून तणस त्याच्यात घालायचं आणि त्याच्या उश्या आणि पांघरायला प्रत्येकाला एक गोदड होतं. याच्या व्यतिरिक्त नव्हतं याच्या व्यतिरिक्त. अशा एखाद्या तणसाच्या आसनावर बसा तंत्र बाबा, अंग टाकलेलं आहे, डोक्याला तणसाची उशी आहे आणि दामू शेट्टीने अलगत असा हात खाली घातला मानाखाली. जना जी बाबा, बाबा शब्द तोंडातून पडला. जनाबाई कोणाला काय काय म्हणत होत्या त्याच्यापेक्षा 2-3 मुद्दे सांगतो. जनाबाई राजाबाईला मालकीन म्हणत होत्या, मालकीन. नामदेवरायला गुरुवर्य किंवा मालक म्हणायच्या आणि गोनाबाईला आणि दामू शेट्टीला आई बाबा म्हणायच्या. एवढंच बच झालं. एक मुद्दा सांगू, राजाईला मालकीनबाई म्हणत होते, मालकीनबाई. एक जण म्हणला एवढं काय, एवढं उपमा देण्याची काय गरज होती, याला काय माहिती आहे गंजाटलेल्या. भंगिरी याला इतकी आखली असतात का त्याच्याशी डोकं लावण्यासाठी? का मालकीन म्हणत होत्या? ती अशी मालकीन आहे की तिच्या मालकाने जगाच्या बापाला जीव घातलंय. जगाचा बाप तिच्या मालकाला भेट होता. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्या सवे. आपण किती भजन केले आपल्या हाताने देव जेवण. जगाचा बाप जिच्या मालकाच्या ताब्यात आहे त्याची पत्नी मालकी आणि खाली हात घातला. उठ जना, उठ उठवत बाई. बरं वाटतं आमचं घर, बरं वाटतंय. वैकुंठवाशी माधव महाराज मगर सुरज खेडकर म्हणतात, जनाबाईचं पहिलं वाक्य दामू शेट्टीला, पहिलं वाक्य, दृश्याम स्वर्ग असती जायते. सर्वनिंद्रिय असतं ते वचन बोधले महाराज. स्वर्ग मी डोळ्यानं पाहिला नाही पण कानानं त्याचं वर्णन ऐकलंय. स्वर्गांचं वर्णन कानानं ऐकलंय, त्याच्या 1000 पटीनं तुमचं घर पवित्र आहे. कोणाचं वाक्य आहे? जनाबाईचं वाक्य. आणि घर काय होतं? झोपडं होतं, झोपडं. 3 झोपडे. नामदेवराय राजाईसाठी स्वतंत्र झोपडं, बाकीच्या 12 जणांसाठी स्वतंत्र झोपडं आणि विटेवरचे मालक आणि जनाबाईसाठी स्वतंत्र झोपडं. हे 3 झोपडे. कसं झोपडं? केळीवरी नारळी, घर चंद्रमोळी, जाण तसे आळी नामयाची. इतकं साधं घर, इतकं साधं. आणि स्वर्ग मी पुराणात ऐकिला, कानानं ऐकिला, पाहला नाही. त्या स्वर्गाला लाजवील इतकं वैभव तुमचं आहे. तिथं भजन असतं बापू? नाही. स्वर्गातले लोक वारी करतात का? नाही. आणि सूत्र असं सांगतंय, जिथं टाळ वाजत नाही, जिथं भजन नाही, जिथं तुळशी वृंदावन नाही, त्याला काय म्हणले? मशानभूमी. त्याला म्हणले काय? मशानभूमी. काही मशानभूमी पण पवित्र आहेत. अशा काही बऱ्या मशानभूमी पाहिल्या. त्या मशानभूमीमध्ये शिवजींची मंदिरे आहेत. मी एक संभाजीनगरला मशानभूमी पाहिली, तिथं मारुती आहे, खेटूनच मसन्या मारुती म्हणतात. म्हणजे त्या काही अधिष्ठानानं मशानभूमी सुद्धा पवित्र झाल्या. इतके काहीचे घर नुसते मसन वाटाच. तर नामदेवराच्या घराला स्वर्गाची उपमा का दिली? तिथं 14 लोक भजन करीत होते. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हारी, 14 जणे स्मरती हारी, 14 जणे स्मरती हारी. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हारी, 14 जणे स्मरती हारी, 14 जणे स्मरती हारी.
14 लोकांची भजन. मला वाटतं यांच्या वंशातली एक सून कल्याणची होती ना, कल्याणची. मला वाटतं मुकुंद झाले तिला, बरोबर, मुकुंद. नामदेवरायचे पुढे वंशज मुकुंद. फार दिवसापूर्वी वाचीन तर 27 वर्षापूर्वी. पण कार्ड चांगले ना भाऊ, मेमरी कार्ड. हो, 700-800 GB आहे. हे तुमच्या मोबाईलमध्ये काय 5 GB 8 GB 4 GB, म्हणून तर हे वापरीत असतो. ते काय करायचं, त्याच्यात काही मधात येतं, बटणं दाबल्यावर काही निघून जातं. हो, हिशाबात सांभाळी जाते डबके, लय बेकार येते. हो, चुगल्या माणूस आणि चुगली बाई किती घातक असते. चुगल्या माणूस आणि चुगली बाई अशा 56 चुगल्या मोबाईल आहे, याला जरा सांभाळून वापरी जा. विठाला विठाला विठाला. आमचं एक भागवतकार बायकोला घेऊन गोव्याला गेलं आणि ते समुद्राच्या वाळूत बसलं आणि त्याची बायको त्याच्या खांद्यावर पाय सोडून बसली. गळ्यात शपथ, मी कीर्तनात सांगायचं. बरं, फोटो काढ ना, तुला हक्क आहे ना, पण व्हायरल करू नको. सुमळ्या आमची चव गेली त्यानं. तुम्हाला दाखवतो फोटो. ते मी पुढच्याला म्हणलं नको व्हायरल करू, पाप असते. त्यानं काही चुका करू दे, तू करू नको. लोकांना असं वाटतंय, असं कधीच समजू नका. तुम्ही एक हायवा भरभर जरी माती समुद्रात टाकली तर ते गढूळ होत नाही. वारकरी संप्रदाय हजारो समुद्रापेक्षा मोठा आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून सांभाळून जरा मोबाईलला. हो, काढी जा फोटो, पण नका कुठं टाकी जाऊ. काय सांगू लागलो, गोणाबाई भजन 14 लोक, याच्याकरता स्वर्ग येते. स्वर्ग आहे, स्वर्ग आहे. राजे हो, ज्या राजाईला नामदेवरायाच्या घराचं वळण आवड लागली, तीच राजाई माहेरात गेल्या झोपली नव्हती. पलंग इकल्या 5.5 क्विंटल सोनं येत होतं. सावकार, 5.5 क्विंटल सोन्याचे पैसे किती होते घरी गेल्यावर मोजा. 5.5 क्विंटल सोनं इकल्यावर जितके पैसे येतात तेवढ्या महागाईचा मुरकुट्यांना पलंग होता. नाहीच बाईनं पाठ लावली. का बाबानं नाही विचारलं का? त्या वाड्यात टाळ वाजत नाही ग. हो, इथं टाळ वाजत नाही. काय वळण, याच्याकरता ते घर स्वर्ग होतं. लोकांना वाटतं आमच्या घरामध्ये 10 लाखाचा सोफा आहे, आमच्या इथं 40,000चा पंखा आहे, आमच्या इथं इतक्या इतक्या संडासात येशी बसल्यात. या पैशानं अंगावर घेतलेल्या सुविधा आहेत सुंबळ्या, या देवाला आवडणाऱ्या नाही, त्या तुझ्या सुविधे करत आहेत. समाधान जर पाहिजे असेल तर भजनात आहे. किती कोटी रुपयाच्या पलंगावर झोप येईल. गोळ्या खाऊन तर डुकरं झोपत येत. हो, परवाला एक जण म्हणला डुकरं लय वाढेल, त्यानं कांद्यात काय कानी टाकलं गोळ्या, आणि त्या डुकराने कांदे खाल्ले आणि ते डुकरं बेशुद्ध झाले. मग माणूस बलीला धरायला. डुकरं झोपत येत गोळ्या खाल्ल्या टकले कंडक्टर साहेब आमचे. माणसाला समाधान जर कशात असेल तर भजनात आहे. कोणता जरी माणूस असेल, खांडेकर साहेब इथं वागतोय, इथं वागतोय, या देवापाशी वागतोय माणूस, या देवापाशी का? ह्या संतांकडे समाधान आहे. समाधान आहे, समाधान आहे. ठीक आहे. जना डोळ्याला पाणी आहे तुझ्या? नाही म्हणल्या. काय पाणी नाही डोळ्याला. नामदेवरायचे वडील होते, ते काय सामान्य वारकरी होते का? ते उकळवादी कारभार होता वय. कळण्यासाठी लय ताकद लागते, फार ताकद लागते फार. आम्ही हळदीत काल नाना रोहिण्याचे नाना नाही बोलत होतो, ती गडी हळदीत आवथान लागला. कोळप ऊन होतं आणि तोंडाला फेस आलता बैलाच्या. त्याला म्हणलं आऊत सोड रे, उभं कर आऊत 10-15 मिनिट. नाही नाही म्हणे, काय नाही, त्याला कव्हा बी येतो. तसा येत नसतो कव्हा सुमळ्या. इतकी मरणाची उष्णता आहे, रान वलसर आहे, तू उभा राहिलास, दगड टेकलंय त्याच्यावर, त्याच्या तोंडाला मोंक्षातून फसफस फेस यालाय, बैल मागं पुढं व्हायला लागलाय. जरा बाजूला उभं कर. आता गडी किती हरामखोरा असेल असू द्या, त्याचा मालक किती बदगा असेल याचा विचार करा. मालकाला अक्कल पाहिजे ना. ते घरी बसून जर शेतीचे सूत्र सांगत असेल तर ते शेतकरी नाही, तो हरामखोर आहे, तो नालायक आहे, तो मूर्ख आहे. कळालं पाहिजे, कळालं पाहिजे. शेतात शहाण्या शेतकऱ्याला गेल्यावर झाड बोलत आहे, झाड बोलत आहे, बोलतंय. कापूस म्हणतोय मल पवार, तूर म्हणते पानं गुंडाळायची आळी आली रे मैहाव. अशी पानं करतील तूर. तूर म्हणती पानं गुंडाळणारी आळी आली रे, साधं का औषध होत नाही फवार, नाही तर तुला तुरी होणार नाही का? बोलत का नाही झाड भाऊ? बोलतंय, बोलतंय झाड. वापशीवर आणे हे हानरे पाळी,
तन खरडून मरून जाते बोलते राम. मग इकडं जर इतका सूत्रबाज लागत असेल तर माणसाचं मन कळण्यासाठी किती गोड सूत्रबाज लागत असेल. ते नामदेवरायचे बाबा होते. जना तू रडलीस ग? नाही बाबा नाही, तुमच्यासारखं स्वर्गासारखं घर सापड्याव मी रडन कशी. तनसाची उशी जवळ घेतली नाशी उभी केल्या, टप 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 उशीतून पाणी पडलं. का रडलीस? ऐका ना, गुरुवर्य मालक नामदेवरायांनी मला घरी आणले. एक जण म्हणला नामदेवरायाला मालक का? दासी नामयाची. हा, स्वतःला दासी म्हणत होत्या, दासीचं नाम आहे. काय सांगू आता संतांचे उपकार सांगतो. वेगात 2 मुद्दे सांगतो आणि मला आज संध्याकाळी आता 4 ते 5 शेगाव निवासी सद्गुरू गजानन महाराजांच्या मंदिरात 4 ते 5 मुख्य मंदिरात प्रवचन आहे आणि संध्याकाळी 8 ते 10 आज उत्सवाचं पुण्यतिथीचं कीर्तन पुन्हा संध्याकाळी त्याच मंदिरात आहे. बाळूचंही गोडत नशीब असेल नाही का, मला तिथेही सेवा भेटते. मला असं वाटतं गेल्या 5-7 वर्षापासून इथे सेवा करतोय म्हणून मला त्या अधिष्ठानावर सेवा मिळते. मी काय, मला मनानं फोन आला, पत्र आलं मला संस्थांचं, महाराज यावं लागते टकले अण्णाकडे, यांच्याकडे मोबाईलवर पत्र आलं. येतो म्हणलं, काय हरकत नाही. विठाला विठाला चांगलं वागलं की व्यवस्थेचा विचार करायचा नाही. किती एकादशीचे साक्षीदार आहेत तुम्ही पंढरपूरच्या. लाखो लोक बिचारे वारीत असतात, लाखो लोक वारीत असतात. देवाला आवडेल असं वागायचं, माणसाला आवडेल असं वागलं, हा मग फजिती झाली. एक जण म्हणला महाराज कीर्तन झकास करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी दे, तिचा मेकअपचा डबा दे, मी लाईतो मग नाचतो घुंगर बांधून तू यायचं, तुला यानं समाधान वाटन भडव्या. विठाला विठाला माणसाला काही आवडन, आपण कशाला ते डोकं लावायचं. देवाला आवडलं पाहिजे. तू रडली नाही बाई, टप 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 उशीतून पाणी पडलं. बाई का रडली? बाबा मला असं वाटत होतं आईसाहेबांनी मध्ये घेतलं, मालकांनी मध्ये घेतलं, मालकिनीनं मध्ये घेतलं, पण तुम्ही जर मला काढून दिलं तर मी कुठं जाऊ. नामदेवरायाच्या वडिलांनी सांगितलं, जना आमच्या घरात सगळी 14 सदस्य येतं, ही रक्ताच्या नात्यातली येतं, यांच्यावर जितकं प्रेम करतो का त्याच्या 1000 पटीनं तुझ्यावर प्रेम करील. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतोय. चला इथपर्यंत पुढे ऐका. जनाबाईची दखल आम्ही कीर्तनकार घेतो, काही नवलाची गोष्ट नाही. जनाबाईची दखल पंडितांनी घेतली, शास्त्रींनी घेतली, आचार्यांनी घेतली, तत्वज्ञान्यांनी घेतली, तत्व सिद्धांतकांनी घेतली, यतींनी घेतली, योग्याने घेतली, तप्याने घेतली, सिद्धाने घेतली. आम्ही घेतो, काय नवलाची गोष्ट नाही. कोण शास्त्री? जिथं शास्त्री पदवी दिल्या जाती तिथलचे शास्त्री. कोण तत्व सिद्धांतिक? कबीर. कबीराच्या भजनातलं तत्व शिवाजी भाऊ मोजता येईल कोणाला? नवल. कबीराचा पोट भरायचा धंदा होता शेलेईंना. ते शेलेईन ताईंता गजमल दादा भजन केले, शेला ज्याच्या घरी गेला त्याच्या इथं भजन म्हणत होता. काय मोजता तत्वाचा? काय परमार्थाची ताकद मोजता येते आपल्याला? काय हिंमत यान ना ती मोजायची. आणि ते कबीर जनाबाईची दखल घेतात. आचार्य पंडित आले आपल्याकडे, तिथले विद्वान 3 शास्त्री. आता तर शास्त्री भरपूर आहेत बिचारे, आता काय आपण नशिबवान आहोत, आता शास्त्रींची संख्या भरपूर आहे. पण तुमच्या लहानपणी 3च शास्त्री होते, 3च. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी, आणि आपण नशिबवान आहेत परभणी जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये प्रल्हाद शास्त्री दैठणकर. गुरुवर्य प्रल्हाद शास्त्री दैठणकर महाराष्ट्रातले पहिल्या मार्काने, सगळ्यात अगोदर महाराष्ट्रात शास्त्री पदवी घेऊन कोणाला असेल, आता खूप आहेत बरं का मुरकुट्यांना, पण महाराष्ट्रात पहिल्या मार्कानं, जास्त मार्कानं पास होऊन आलेले शास्त्री कोण असतील तर प्रल्हाद शास्त्री दैठणकर, आणि ते आपल्या मराठवाड्यातले आहेत. जगन्नाथ अण्णा पवार काव्यतीर्थ. हे तुम्ही कीर्तन ऐकताल काय नवलंय? आमच्यासारख्यानं डायऱ्या घेऊन बसा, अण्णांचा एक एक पुरावा लिहायचा. हो, जगन्नाथ अण्णा म्हणायचे, संसार करीत असताना खालच्याकडे बघायचं आणि परमार्थ करीत असताना वरच्याकडे बघायचं. 5 लाखाच्या 20 लाखाच्या गाडीत फिरणाऱ्यानं पायी चालणाऱ्याकडे बघून संसार कर, तुला सुख मिळेल. आणि परमार्थ करत असताना अभ्यासू व्यक्तीकडे बघून परमार्थ कर, तुला आनंद मिळेल. हो, टाळ वाजी तू, भजना तू भरा तू, माळीचा पत्ता नाही सुंबळ्या तुला, असे लय उतू आलेत.
व्यसन करू तू मूर्ख कुठला. त्याच्याकडे बघून नाही आपण बघायचं, मोठ्याकडे बघून. परमार्थात मोठा बघायचा आणि संसारात लहान बघायचा. अण्णाने एक कोटी सांगितली होती, ज्याची संसारात रती त्याची नसती आरती. ज्याची संसारात रती, इतकी जमीन घेतली, इतक्या इरी पाडल्या, हो तळ्याहून पाईपलाईनी आणल्या, आहे की नाही नवल, कोणी आणल्या, हा इतके बंगले बांधले. गजमल दादा यायची नसती आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. वा, हे आचार्य पंडित सगळी पंढरपूरला आले. भेट झाली जनाबाईची, सगळेजण नमस्कार करू लागले, दंडवत घालू लागले. रंगनाथ गुरुजी परभणीकर ज्ञानसूर्य. मराठवाडा जर अध्यात्म क्षेत्रात महाराष्ट्राच्या बाहेर कोणी नेला असेल तर तो रंगनाथ गुरुजींनी नेलाय, हे दयानाथ असू द्या. महाराष्ट्राच्या बाहेर या मराठवाड्याचं नाव जर कोणी लौकिक केलं असेल, कुठले तुम्ही मराठवाड्यातले, गुरुजींचा प्रांत ज्ञानसूर्य. ज्ञानसूर्य गुरुजी म्हणजे आपल्यासाठी प्रतिज्ञानोबर आहे, दुसरे ज्ञानोबर आहे गुरुजी. आणि गुरुजींनी सांगावं, काही आचार्य पंडित जनाबाईच्या झोपड्यातली माती तोंडात घालीत होते, माती तोंडात घालीत होते माती. तर कबीरांनी एका आचार्याला, पंडिताला, शास्त्रीला विचारलं, का हो म्हणे तुम्ही वेडे झाले का काय. कबीराला तर माहित होतं, तुम्ही वेडे आहेत का, तुम्ही शास्त्री आहेत, तुम्ही पंडित आहेत, तुम्ही आचार्य आहेत, तुम्ही वेदांतिक आहात, तुम्ही योगी आहात, तपी आहात, सिद्ध आहात, मुनी आहात, तुम्ही या झोपड्यातली माती तोंडात का घातली. ते म्हणले, ग्रंथाचे, शास्त्राचे, वेदाचे, पुराणाचे पानं पलटू पलटू आमचे बोट उघडलेत, पण अजून देव भेटला नाही आणि देवीला दळू लागतोय. देवीच्या ताटातलं उष्ट खातोय. कोणती भाव जेवी पंढरी रावती सवी. तिला गौऱ्या येचू लागलाय, गौऱ्या गौऱ्या. सोप्या भाषेत समजा मागच्या मावल्यांना तिच्या वा काढू लागला, वा. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. ए तुळशीच्या वनी जना उकलती वेणी, उकलिती वेणी जणी उकलती वेणी. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. किंवा डोई चोळी सारंग पाणी, डोई चोळी सारंग पाणी. केसाचा गुंता काढीत होता देव, गुंता तुळशीच्या वनामध्ये. काय ताकद असेल. इतकंच नाही, इतकंच नाही, साळी साळी कांडिता कांडिता घाम आला पंढरीनाथा. देवा हाताला फोड जनी म्हणे मुसळ सोड. हे देवा तुला फोड आले तरी सोड मुसळ. साधं काम आहे. आचार्य पंडित शास्त्री म्हणतात, इतकी पवित्र स्त्री दुर्मिळ आहे, दुर्मिळ आहे, आता नाही बघायला भेटणार. आम्ही नशिबवान आहोत, आम्हाला तिची पायधूळ खाण्यासाठी भेटली. तर सगळ्या लोकांनी मिटिंग घेतली, म्हणजे जनाबाई हा तुला अधिकार. दाशी नामयाची मला नामदेवराचं दास्यत्व घडलंय म्हणून ह्या जगाचा मालक सगळ्या पाठीमागे आहेत. उपकार नामदेवराचे आहेत म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, उपकार संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. परमार्थ करत असताना परमार्थातले सूत्र लक्षात ठेवले पाहिजे, देखावा नाही. किती मंजुळा वाहल्या, किती बेल वाहला. काल परवा 2-3 बाया मला दिसल्या, रामफळाचे पानं घी, कोण्या झाडाची पानं. अरे महादेवाची पिंड काय तुम्हाला शेळी वाटली. तुमच्या मनाला वाटन त्याचा पाला तोडायचा आणि त्याच्या अंगावर टाकायचा. महादेवाला फक्त 2च वस्तू आवडतात, एक पांढरं फुल आणि बेल. याच्या व्यतिरिक्त गर्दा अंगावर टाकू नका.
हो, आमच्या पोराच्या माईनं टोपलंच भरून आणलं. पोराची माय म्हणजे माय बायको आसन बी इथं बसलेली आज. हो, घरी बोलल्यावर जरा इचकत इथं काय करणार आहे. हो. राहायला खाचा प्रश्न तर एरी 75% बाहेर खातो, काय ताण घ्यायचा त्याला. तितका इचकाल्याला बाजार बी नाही. तितका बाजार इचकाल्यावर तर रामदेव बाबाच्या संस्थेत गेलो असतो पेस्ट इकायला. विठाला विठाला काय म्हणलंय करता तो कशाची पानन गिन. 700 वर्षापूर्वी माझ्या नामदेवरायानं सांगितलं काय वाच. एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक पसा पाणी एक बिलवद, 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 एक पसा पाणी एक बिलवद. पूजना केवळ पूजना सकळ भाव धरोनिया आचरणी रे, भाव धरोनिया आचरणी. एक पसा पाणी एक बिलवदळ. मागची एक तिथी होऊन गेली परदोष. त्या दिवशी शमीची पानं वाहत असतात. शमी शमी. तुम्हाला एक मुलगा भेटला, म्हणला काय इकायला, म्हणला शमी इकायलो. 75% हिवराचा पाला. आणि त्याला म्हणलं आता हे कसं. ते म्हणला महाराज पुढचे हुशार असल्या म्या नसता इकला, पण पैशाचा जोर झालाय. ते उतू आलेत त्याला हिवरातला आणि शमीतला फरक कळत नाही, याच्याकरता मी त्याला इकायलो. म्हणलं पण देव किती हानीन तुला. ते म्हणला मला हाणू द्या ना, मी तर पोटासाठी मरमर करायलो, पण ज्याचे इथं पैशाचं धुपन निघाले त्याला आकली नाही, त्याला म्हणलं रुमनेन हानीन, रुमनेन हानीन, डोळ्यात रुमने ठोकीन त्या हराम खोरायच्या. विठाला अजून तुमच्या चपलाला हात लावून नमस्कार करतोय. भंगिऱ्याचं ऐकू नका. परमार्थ मातीत जाईल आपला. परमार्थ कसा मातीत जाईल माहितीये का. परमार्थ नसतो मातीत जात, उद्या पिढी मातीत जाईल तुमचं शिकल्यावर. मोठ्याचं अनुकरण हे बारके करत असतात. हो, गिरगावकर जर बरमुड्यावर फिरत असेल तर हे आखुड्याचे दिव फिरायला भेटतं का. हा, हे म्हणणार ना बाळू महाराजही बरमुड्यावर शेलूत व्यायाम करायला फिरायलेत. हा, मी उसातलं डुकर आहे का तसं फिरायला. हे भेटतं का भाऊ. मग ते नाही, मोठ्याने चांगलं वागायचं. सासूनं जर पदर सांभाळला तर सून शिस्तीत चलन. सासूच खोळ घालून झाडायला आली बाहेर. खोळ कळती तुम्हाला. हा, गाऊन आणि ती बाहेर झाडायली आली. मग सून म्हणली आमच्या हात्यात अशा राहत्यात. तर मग काय हो बाई हो, चांगली गोष्ट आहे, मस्त आहे. कशा असं त्यात बघा बॉम्ब टाकावा एखादा. विठाला विठाला शिस्तीत परमार्थ करायचा. माझ्या माईनो तुमच्या चपलात इतकं करंड, इतकं करंड, इतकं करंड आहे. या भारत देशातल्या महिलेच्या चप्पलमध्ये इतकं करंड आहे की त्या करंडनं ब्रह्मदेव सुद्धा बेजार आहे. ब्रह्मदेव इतकं करंड आहे. या डीपीच्या करंडनं हात लागल्यावर मरताल भाऊ. दुसरं काय होईल. मरतान, फक्त सरपण कमी लागन, रक्त फक्त जळत त्या डीपीचं करण लागल्यावर. पण या देशातल्या पवित्र स्त्रीच्या चपलाचं करण लागल्यावर ब्रह्मदेव बेजार आहे. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदी नाही आईशे सांगितले. कोण पाराशर यानं दुपारा 2 वाजता दिवस माळीला. कोणाला माळीता येते दुपारी 2 वाजता दिवस. तेवढे मोठे पाराशर. नाव आकाशात घेतली तारा मंडळात. आणि 33 कोटी देवता बायकोला सांगितलं लग्न लागलंय ना, कुठं जाती इकडं तिकडं फिरायला, घरी बोलितो मग पाय पडते याच्या. एवढे मोठे पाराशर. हो, पण काम नाही सुटला. दुर्गंधेशी लग्न केलं. फार विचित्र घराणे. इतकी इतकी पावरबाज चप्पल आहे तुमची, इतकी पावरबाज. ते त्या चप्पलचं तेजच कोणी मोजू शकत नाही. इतकी तुमच्या पायातल्या चप्पलात ताकद आहे. तर तुमच्यात किती असेल. फक्त तुम्ही भंगिऱ्याचं ऐकायचं नाही. विठाला विठाला ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सांगतील ते ऐकायचं. शास्त्र सांगेल ते ऐकायचं. वेद सांगेल ते ऐकायचं. आणि पुराण सांगेल ते ऐकायचं. या तिघाच्या व्यतिरिक्त कोण्या भंगिऱ्याचं ऐकायचं नाही.
तुमच्यातली एक बाई, एकदम साधी बाई, काय सांगू आता संतांची उपकार. बाकीचं संध्याकाळी सांगतो. तुम्ही म्हणताल आम्ही ऐकायला नाही, प्रगट दिनाला सांगतो. हो. तुमच्या सप्त्यात सांगतो डासळकर. हो. मला काय डाटा झाले रे, काही ताण नाही. संत किती वेळ सांगत राहा, चिंतात नाही. आणि संत सांगितले की पंढरपुरातला मालक आनंदी होतो, आणि भंगिरे चोंभाळले की पंढरपुरातला मालक दुःख होतो, आणि पंढरपुरातला मालक दुःखी झाला की बायकोचा पदर वडितो. त्याची बायको कोणी माहिती आहे का? पैशाची मालकीण. आणि पदर वडतून तिला म्हणून ए कुठं निघाली, हो इकडं, हो इकडं, होय कशाला चाली त्या भंगिऱ्याकडे. हो, जे भक्त चरित्राते प्रशंसिती आवडती प्राणाही परवते. देवाला सगळ्यात जास्त आवडतात ती संत चरित्र. वा, साधी बाई, किती साधी. महाराज जनाबाईच्या जीवनात एक गोडवा होता. ती कुळातही गोड कुळात जन्माला आली, आणि गोड कुळातलं सानिध्य लाभलं जनाबाईला. पण ही बाई एवढं नशीब खालावलेलं होतं, जन्माला आली वारंगणीच्या कुळात, वारंगणीच्या कुळात जन्माला आली. आणि पुढचं जीवन तुमच्या माझ्यासारख्या पाप्याच्या दृष्टीमध्ये आपण साबूत राहावा, याच्याकरता तिचं फार काठिण्य जीवन, खूप 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 कठीणपणा तिच्या जीवनात. तिला जंगलात राहावं लागलं. या विश्वातल्या 6 स्त्रिया येतात, ह्या झाडाखाली गेल्यावर झाड प्रसन्न होत होतं. त्याच्यापैकी 2 सांगतो, एक शबरी आणि एक कानोपात्रा. झाडाखाली गेल्यावर झाड प्रसन्न होत होतं, शबरी आणि कानोपात्रा. त्याच्यानंतर सांगू बापू तिसरी, द्वापार युगात एका वारकऱ्यानं भजन केलं, मुरकुट्यांना भजन केलं, आणि त्या भजन करणाऱ्याची बायको ती झाडाखाली गेल्यावर असं टोपलं धरलं की फुलं पडत होते. सुशीला. आपण मग त्या फुलं पडत होते टोपल्यात. काय प्रसन्नता असत. हो, आपण कापसात गेलो की कापूस अंग टाकून देतो. कवा खुरपायला नाही, कवा खत घालायला नाही, कवा बाया माग गवत उचलायला नाही. आणि नको तू काम करू, तू हे तर पैशाचा जोर झालाय, तू नको काम करू. पण कधी कधी चप्पल बांधावर काढून 5 मिनिटं काळ्या मातीत चलणं, तू रक्त जरा नीट पळण. हो, काळ्या रान मातीत जात नाही, रोड जाम केला, इकून हवा काढ, हे तंगडं मानाव घी, ह्या तंगड्यानं ह्या कानाला शिव, इकून तोंड दाब, तिकून कान दाब, अंगावर ट्रॅक्टर जाईन तू या मंजुळा. तो काय रोड टॅक्स भरला का? कशाला आगाव पण आहे का नाही आपल्या काळ्या मातीत. बायकावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली, तुम्हाला मोकळं सोडलं काय बिना लगामाच्या घोड्यावानी. तुम्ही पण जात जाण ओटे कटे थुकू थुकू तुम्ही लाल जरत केले, गुटके खाऊ खाऊन, तंबाखू खाऊ खाऊ. त्याच्यापेक्षा जात जाणं शेतात गेलं पाहिजे, काळ्या मातीत गेलं पाहिजे. आपल्या संप्रदायाचा दंडक आहे, ज्याला काळी माती कळती त्याला संत कळत येत, ज्याला काळी माती कळती त्याला देव कळतो, ज्याला माती कळत नाही त्याला माती बी कळत नाही. विठाला विठाला विठाला. 19 मजल्यावर आपण गेलो वारीहून आल्यावर, 19 मजल्यावर त्याचं घर. आणि बापून म्हणलं, बापू आपलं हे बॉईल जेन खराब आहे, कसं चलावं बाबा. ते म्हणले चला ना. तर ते आम्हाला न्यायला आलेलं, म्हणलं चलायची गरज नाही. म्हणलं आम्ही का पाखरू आहेत का तुझ्या 19 मजल्यावर यायला? आपल्याला काय कळतं, ज्ञान नाही एवढं, शिक्षण कमी, आणि काय त्याचं काय आपल्याला ज्ञान आहे का ते कसं जा. त्यानं त्या का घरात घातलं, बटन दाबलं, दाबल्याबरोबर सरसन वरी गेलो. त्याला लिफ्ट म्हणतात म्हणे, आपल्याला काय कळतं. येडीनं पेड्याला पेडा म्हणून खाल्लं, ढवळा कांदा दिसल्या ते बी पेडा म्हणूनच खाल्ला. काय त्याला तशी येडी गिरगावकर म्हणजे काय त्याला कळत असतं वय कुठं काय. वरी गेल्यावर ते म्हणले दूध घेता का? म्हणलं मी काय बोक्या नाही बा, दूध घ्यायला नको, तुम्ही शहरातली माणसं, तुमची इथं गाय नाही, मसड नाही, काय नाही. नाही म्हणले. मुलगा म्हणला आमच्या इथं मामा दूध देतात. म्हणलं बापा मामा, 5 मिनिटं थांबा म्हणले, आता मामा दूध देतात. अशा मिशावाला म्हातारा आला, पिशवी गिशी, हा घ्या दूधवाला. त्यांना असा पिशवीचा कान धरून पिशवी दिली बा. बाई म्हणली पहा महाराज मामानं दूध दिले. मी आणलं पिशवीतलं दूध देण्यापेक्षा जरसं रोगर असलं तर पाजा आम्हाला. इथं समुद्र जवळ आहे, पोरग काय मेल्यावर धालेगावाला नेईल, त्याच्यापेक्षा समुद्रात टाकल्यावर सगळ्या गंगेचं पुण्य, रोगरच पाहिजे, कशाला पाजायला याच्यातलं. त्याच्यासाठी शेती कळावं. विठाला विठाला. झाड प्रसन्न होत होतं, झाड झाड. एवढी अधिकारी बाई, एवढी अधिकारी, एवढी अधिकारी.
पंढरपूरला गेली आणि मालकाचे पाय धरले. कोण मालक? जगाचा मालक, विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक, पंढरीतला मालक. त्या मालकाचे पाय पाय कोणाचे विधरी जाऊ नका गडे, पाया पडतं तुमच्या, कोणाचेही पाय धरू नका. हा, ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याचे पाय धरा. अभंग पाठ नसलं तरी चालेल. हो, माझे देहूतले मालक मायबापाची सेवा करणाऱ्याचे पाय धरीत होते. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. मायबापाची सेवा करणाऱ्याच्या सुद्धा पाया पडायचं. लाखो वेळेस पंढरपूर झाल्याचं पुण्य मिळते. हो, आणि लाखो वाऱ्या पंढरपूरच्या करीत असेल, मायबापाला जर विचारित नसेल तर तो भंगिऱ्या पाहाचा पण नाही. गौहत्या समम पाप हा, असं शास्त्र सांगतं. लय काही काही सेवेची पुण्य आहे, मोठी ताकद आहे. चला, योग असा आला. बसा गुरुजी. साधी बाई, एकदम साधी बाई, पाय धरले, तिथं देह ठेवला, शेवटचा श्वास सुटला. पंढरपुरातल्या मालकाने आतमधल्या दर्जेदार पुजाऱ्याला सांगितलं. त्या पुजाऱ्याचं नाव होतं अनंत शास्त्री. अनंत शास्त्रीला बसा 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 जाग्यावर विटेवरच्या अनंतानं सांगितलं. अनंत कोणाला म्हणतात? ज्याची व्याख्या केल्या जात नाही त्याला अनंत म्हणतात. अनंता तुझ मी सांगत सो अनंत, पाहेरे पाहेरे कानो पात्रा पवित्र, पाहेरे कानो पात्रा पवित्र. अनंता तुझ मी सांगत सो अनंत. हे अनंता, ती पवित्र आहे. कर तिचा अंत्यविधी मंदिरात केला. विटेवरच्या मालकाचं अंतःकरण म्हणजे संत शिरोमणी निळोबाराय आहे. शेवटचे भक्त निळोबाराय आहे. याच्यानंतर झाले नाही असं नाही, पण ते फार आवडीचे भक्त. महाराज तुकोबारायावर इतकं प्रेम केलं निळोबारायाने, एका दिवशी देवाला परत केलं. इथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला शिका. याच्या पलीकडे निळा म्हणे आम्ही नोल खोजी देवा, निळा म्हणे आम्ही नोल खोजी देवा. हे देवा, आम्ही तुला ओळखीत नाही, तुकयाचा धावा करीत सो. ते निळोबाराय पंढरीला आले, मंदिरात वळकट टाकली. आता ती वारकरी माणसं होती, वारकरी होते. व्यवस्थेचा विचार नाही, अवस्थेचा विचार. त्याच्या लक्षात आलं, पटकन जावा चंद्रभागेचं स्नान करून यावं, सकाळचा काकडा करता येतो. आता आपण व्यवस्थेचा विचार करतो. अटॅच रूम आहे का, आपण करतो का नाही? जातो पंढरपूरला, त्याबद्दल नाही, काही विषय नाही. हे महिन्याची वारकरी पुढे बसलेली, दर महिन्याला जाणारे. त्यांनी मला पण येडं केलंय. आता मी जातो. परवा एक जण म्हणला, महाराज करा ना त्या दिवशी कीर्तन. हो, विठाला विठाला ए तुम्ही इस्तू लावता म्हणून माईक बंद केलता, नाही तुमचं मग काय भांडण नाही, काय नाही. विठाला विठाला विठाला. निळोबारायाने वळकटी टाकली. ते झाड होतं तरटीचं. बापू गरुड पारावर बसून बराच वेळ भजन केलं. आता गरुड पार नाही बरं शिल्लक भाऊ, कधीच खाली टाकलं. आता फक्त अभंगातच गरुड पार ऐकायला भेटेल. आणि मग भजन आटपल्याच्या नंतर तरटीच्या झाडापाशी असा वळकटी टाकली, झोप लागली. तर निळोबाराय शांत झोपल्याच्या नंतर आवाज येत होता, पांडुरंग 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 पांडुरंग, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. कधी कधी ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव
सगळं नामचिंतन निळोबाराय ऐकत होते. पण निळोबारायच्या लक्षात आलं शेजेचा अभंग झालाय, जागर झालाय, हे कोण म्हणत असेल. शांत वातावरण आहे. त्यावेळेला चाव्या ह्या पंढरपुरात राहत नव्हत्या. पांडुरंगाचं मंदिर बंद झाल्यावर काशेगावला चाव्या जात होत्या. काशेगावला तिथं कोर्ट होतं. काशेगावला कोर्ट होतं. चाव्या जायच्या घोड्यावर आणि सकाळी पहाटे पावसाळा उन्हाळा हिवाळा असू द्या तिथून चाव्या सकाळी यायच्या. तिथं नव्हत्या. मंदिर बंद. कोण बोलतोय? कोण कोण? शांत आहेत निळोबाराय. शेवटी निळोबारायने विचार केला, काय गोड भजन ऐकू येत होतं. बरे पाहिलं आकाशाकडं तर चांदणी यायला बराच वेळ होता. ते म्हणले आपणही तोपर्यंत बसावं. चांदणी निघली की मग आंघोळी करता जावं. ते इतक्या वाजता एक चांदणी निघत असते 3:30च्या नंतर. निळोबारायनं त्या झाडाला पाट दिल्याच्या नंतर निळोबारायची पाठ ओली झाली. अरे पाठीला पाणी लागतंय. पाहिलं फिरून तर तरटीच्या झाडाचा बुंथा असा खळा 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 पाझरत होता. निळोबारायने हात जोडले. कोण आपण? कोण कोण? त्याच्यातून या भारत देशातल्या माझ्या माईनो तुमच्यातल्या एका बाईचा आवाज आला. मी कानोपात्र आहे. कानोपात्र आहे. संतांची वाणी वाणी असते. निळोबारायने आवाज दिला, माय तुला विटेवरच्या मालकाच्या कृपेने पंढरपुरात उजव्या हाताला जागा भेटली याचं मला ज्ञान आहे. मी पाहिलं ऐकिलं सगळ्या गोष्टी आहेत. इथे तुझा अंत्यविधी झालता याचं मला ज्ञान आहे. त्या जाग्यावर तरटीचं झाड निघलं मला याचं ज्ञान आहे. पण तू भजन करते, तू भजन करते, हे एवढं वैभव तुला. तिनं सांगितलं विद्येचा ज्ञानाचा सागर, त्या सागराचा पाठीवर हात पाडला. त्या व्यक्तीचं नाव श्रीमंत श्री ज्ञानोबाराय. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. चुकून शब्द केला. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय ज्ञानाचे सागर आहेत. हो, आणि त्यांचा पाठीवर हात पाडला आणि म्हणून पंढरपुरातली जागा भेटली. महाराज औडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी, तिला कान्होपात्रा म्हणतात. आज तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन नाही. एवढा दर्जा जर प्राप्त कोणामुळे झाला असेल तर ज्ञानोबारायांचे उपकार आहेत तिच्यावर. म्हणून मालक पहिल्याकडे काय सांगू आता संतांचे उपकार. 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 माझा निरंतर जागविती. माझा निरंतर जागविती. काय जावे त्याचे भावे उताराय. काय जावे त्याचे भावे उताराय. माझा निरंतर जागविती. माझा निरंतर. ज्ञानोबारायची कृपा रेड्यावर झाली. ज्ञानोबारायची कृपा रेड्यावर झाली. रेड्यावर आज आळे फाट्याला रेड्याचं मंदिर आहे. रेड्याची समाधी म्हणत नाहीत, ज्ञानदेवांची समाधी. ज्ञानोबारायनं त्या रेड्याला ज्ञानदेव नाव दिलं आणि ज्ञानदेवांची समाधी. काय कृपा असते होता त्यांची कृपा. पशु बोले वेळ. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी ताकद. हो, एक माझ्याकडे वेळ नाही. 12 वाजून गेलेत. मला बरोबर 4ला प्रवचनाला जायचं शेगावला. एका मंदिरामध्ये सोन्याची पाल लावलेली. सोन्याची पाल. ज्यानं चारीधाम यात्रा केल्या का त्याला माहिती. पण त्या शिस्तीत करायच्या. संगून येणारा इतका गरबड्या मेंढ्या बुडील्या आणि करा आंघोळीन बसा गाडीत, करा आंघोळीन बसा गाडीत. अशा यात्रा केल्या कुठं कळत. हो हो, आज पाऊस आलाय. कालच्या चपात्या चुरगाळ्यान चुरमा खा. तू खाय ना. हा सांगच्याल चुरमा देतो तुला. कसं नाही मला पिठलं भाकर. मग त्याला पिठलं भाकरी उलट्या आल्यात का उचल्या. अशा संख्येला तुम्हाला काय पाली कळतील. पण ती विस्तारपूर्वक सांगत नाही. ती पाल एक साधू यात्रेला जात असताना काय ती कोण्या जन्मातला काय योग असेल, साधून पाऊल टाकला की त्या उमटलेल्या पावलावर उडी आणत होती.
संत चरणरस तिच्या अंगाला लागलेत. आज ती कुठे पाल भाऊ? हा नाही, असा हात केलेला नाही. कोण्या मंदिरात आहे? हा नाही, तसा अंदाजे नाही सांगायचं काही पण. पक्क पक्क. कारण तुम्हाला सांगू का, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतेत रत्न पार्टी, जीपचा चुकला 10 मरतेत, एसटीचा चुकला 55 मरतेत, रेल्वेचा चुकला लाख 1000 मरतेत, 1000 मरतेत, आणि वक्ता चुकला कोटी मरतेत. हा म्हणून ध्यानात आणा आणि पुढच्या कीर्तनात सांगा विठाला विठाला. प्रत्येक मंदिराला गणपती असेल वरी लावलेले, भगवान गणेश बाप्पा असतील त्यांना नमस्कार करून जाते. पण जगाच्या पाठीवर एकाच ठिकाणी मंदिराच्या चौकटीला पाल आहे. पाल पाल अंगाव पडल्यावर सुद्धा माणसं आंघोळ करतात. आणि आंघोळ करून आमच्या इथे एक जाईबाई नावाची म्हातारी होती पांचाळांची. हो, त्या बाईचे सुपुत्र विठ्ठल महाराज पांचाळी इथंच राहत होते, ते जात राहिले. तर त्या म्हणायच्या पाल अंगावर पडल्यावर आंघोळ करायची, आणि जिनं काशी केली का तिचं दर्शन घेऊन यायचं. म्हणजे काशीला जाऊन आलेले, काशी करणारे नाही. काय असे काशी करते, ज्याच्या संघ गेले का त्याचे तिकिटाचे पैसेच दिले नाही, त्याचीच काशी केली. हो, आणि ते तिथून आल्या म्हणतात मी कपात चहा पित नाही, बुटात पितो का सोंगळ्या? तुझी लायकी आहे काय नाटकं सांगायची? ही यायनंच जास्त घोळ केला बघा परमार्थाचा. ह्या सोंगड्यानं मला सांगायचं एक, पालीवर जर कृपा झाली असेल तर संतांची काय सांगू आता. संतांचे उपकार अप्रतिम शक्ती, अप्रतिम. टिळकांना अटक झाली, लोकमान्य टिळकांना अटक झाली. इंग्रजाच्या सभेमध्ये एक शब्द उच्चारला. त्या सभेत सद्गुरू गजानन महाराज होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार. आता ते गोरं सरकार होतं, इंग्रज लोक ठोकल्या बेड्या. महाराजांना दुःख वाटलं. उपकार सांगतोय उपकार. 144 कलम ना, कलम नंबर 144, 124. हा चुकून बोललो, 124 कलम. शिक्षण कमी आहे ना, त्याच्यामुळं कायद्याचा इतका अभ्यास नाही. हो, आणि कुठं आपल्याला न्यायाधीशपणा लढवायचा आहे का? इकडचं कळलं बस झालं, काय ताण घ्यायचा. हो, एक बाई म्हणली महाराज मी मालकाची इतकी सेवा करते पण मला कोण्या देवाला जाल भेटत नाही. मी म्हणलो कोटी बऱ्या पंढरपूरला गेल्याचं पुण्य तुला प्राप्त होतं. ती म्हणली महाराज मी कधी कधी मालकाला जेवायला देत नाही पण देव चुकत नाही. मी म्हणलो तुला पाहिलं म्हणजे चुडेरीन पाहिलं इतकं पाप आहे. हो, वाटुळेस तुला काय इतकं काय मोठाडपणा सांगायली मला. हा, जी मालखाल मानित नाही तिला जगाचा बाप मानित नाही. टेकाडपणा सांगायचाच नाही. असे लय कुठं लोळायले. तर 124 कलमनुसार गुन्हा दाखल झाला. महाराजांना दुःख वाटलं आणि महाराजांना पिठलं भाकरीचा प्रसाद आला. त्या प्रसादातली चतकोर भाकरी आणि पिठलं त्याच्यावर ठेवलं, एका पंत्राळीत गुंडाळलं आणि एका व्यक्तीला सांगितलं लोकमान्याला हा प्रसाद देऊन टाका. आणि त्याच्यात एक चिठ्ठी दिली, असू दे देशासाठी काम करतो, चंद्र सूर्य तोपर्यंत जिवंत राहशील. सद्गुरू गजानन महाराजांच्या पिठलं भाकरीच्या प्रसादाने गीता रहस्य नावाचा ग्रंथ